मेरा नाम सनोवर कपूर है। मेरे फादर सादिक कपूर ने 3rd को यहाँ पे लश्कर पुलिस चौकी हद में सुसाइड किए थे। उसके अंदर जो आरोपी थे उन लोगों को अभी फिलहाल सिर्फ प्रचार के लिए कुछ 2 दिन की छूट मिली थी, लेकिन बाहर आके हमको जामीन मिल गई। इससे ये बता के हम लोगों की बदनामी की जा रही है, मेरे फादर की बदनामी की जा रही है। उनको पॉलिटिकल, उनके जो सुसाइड केस है उसको पॉलिटिकल एंगल दिया जा रहा है, जो कि बहुत गलत है और ये सब झूठ बातें ये लोग फैला रहे हैं। मी फक्त तुमच्याकडनं एक विनंती करतो की आम्हाला सपोर्ट करा, कारण ह्यांना फक्त 2 दिवसाची मुदत दिलेली आहे। ते फक्त यांना प्रचार करण्यासाठी दिलेली। ह्यांनी म्हणलं जामीन भेटली आम्हाला पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आम्हाला ओढले जात आहेत की हे सपोर्ट करतायत ते सपोर्ट करतायत। कुठल्याही लोकांना आम्ही ओळखतही नाही, आम्हाला माहितीही नाही कुठली लोक आहे। त्यांच्यासोबत ही रेकॉर्डिंग काढून हे पीडित परिवार आहे 10 लाख रुपयासाठी काही करणार, काही सांगितलं जातंय। आम्हाला पॉलिटिकल लोकांसोबत आम्हाला इन्व्हॉल्व केलं जातंय। माझ्या वडिलांनी ही सगळी पैसे घेऊन केले यांचं असं दाखवायचं मोटिव्ह आहे, पण माझ्या वडिलांनी जर कुठल्या पार्टीसोबत असं जर केलं असतं तर त्यांनी स्वतःचा जीव नसता दिला, त्यांनी स्वतःच्या हातावर नाव नसता लिहिला आणि स्वतःच्या अक्षरात लिहिले। एवढे ह्यांना टॉर्चर केले, अजूनही आम्हाला टॉर्चरही केलं जाते। हे ह्यांना ना प्रचारासाठी दिले, हे मीडियामध्ये येऊन सगळं सांगतायत की आम्हाला रिपोर्टिंग वगैरे करतात। हे मीडियामध्ये येऊन ह्यांना ही परवानगी आहे का? हा, जे आमच्या जवळ येते त्यांना पण हे मागं करतात। आमचे नातेवाईक आमच्याशी बोलत नाही, आमचे मित्र कुणी आम्हाला फोन लावत नाही। एकटा झालोय मी, एकटा लढतोय। वेगळ्या पद्धतीने माझ्या वडिलांना अटकवलं। आता ही तीच चाल चालू आहे यांची। आता पण बदनाम करतायत आम्हाला, सतत तेच चालू आहे, परत तेच चालू आहे। एकटा लढतोय मी, मला साथ द्या फक्त, हीच माझी विनंती आहे। मी ॲडव्होकेट साजिद शाह व आमच्यासोबत आमचे मित्र वाजिद खान बिडकर, आम्ही इथं लष्कर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणातील जे आरोपी आहेत आणि ज्यांनी जे सुसाईड केलं सादिक हुसेन कपूर, या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्या आरोपींना, त्यातील एक आरोपीला मेहरबान कोर्टाने फक्त 2 दिवसासाठी मुदत दिलेली आहे प्रचारासाठी। त्यांना बेल अजून मिळालेला नाही आहे, उद्या त्यांची फायनल तारीख आहे। आता त्यांचं म्हणणं आहे ते आता सोशल मीडियामार्फत मयताचे नाव न घेता कुठंतरी त्यांना पॉलिटिकल पार्टीसोबत कनेक्शन जोडून त्यांची सर्रासपणे बदनामी करतायत। आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठेही प्रत्यक्ष सादिक कपूरची भेट घेतली नाही। आता आरोपींच्या